इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी। आज आपण 15वा धडा इंग्रजीचा पाहणार आहोत बाळांनो। पेज नंबर सगळ्यांनी 63 काढा आणि धड्याचं नाव आहे नेम्स ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ थिंग्स, ऑब्जेक्ट, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड गेम्स। हे सगळ्यांना माहिती आहे, पहिलीपासून आपण वाचतोय हे, बरोबर का? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी हे शिकतोय आपण इंग्रजीमध्ये। नेम ऑफ द कलर, नेम ऑफ द शेप, नेम ऑफ द व्हेजिटेबल, नेम ऑफ द फ्रूट, शिकलो की नाही? हां, रंगांची, वस्तूंच्या आकारांची, भाज्यांची, फळांची व खेळांची नावे, बरोबर? हां, तर आपल्याला सगळे हे पाठ आहे। आता आपण या धड्यावर प्रश्न कशा प्रकारचे माहिती तर आहे, पण प्रश्न कसा विचारतात ते आपण आता बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ अ कलर? पुढीलपैकी रंगाचे नाव नसलेला शब्द कोणता? रंगाचं नाव ओळखायला लावलंय का नसलेला विचारलंय? नसलेला। म्हणजे आपलं प्रश्न वाचताना बारीक लक्ष पाहिजे सयाजी, बोट ठेवा। आणि ऑप्शन बघा, BLUE ब्लू, YELLOW येलो, HARD हार्ड, RED रेड। कुठलाही रंग नसले, रंगाचं नाव नसलेला शब्द? कारण ब्ल्यू, येलो, रेड हे आहे कलर्स नेम। काय आहेत? म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल केलेला आहे। उगीचच केले का रे 3 ला गोल? हां, आता क्वेश्चन नंबर 2 बघा, व्हॉट इज द कलर ऑफ राईप बनानाज? म्हणजे काय? पिकलेल्या। राईप म्हणजे पिकलेला, RIPE राईप। राईप म्हणजे काय? पिकलेला। पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो? रेड, येलो, ग्रीन का व्हाईट? येलो। एकदम पिकलेलं केळं कोणत्या रंगाचं दिसतं? येलो। नाही, जर पिकलेलं नसेल तर ग्रीन, बरं का? पिकलेल्याचं पण माहीत पाहिजे, न पिकलेल्याचं पण माहीत पाहिजे। म्हणून पर्याय क्रमांक, कारण इथं ग्रीन पण दिलंय बघा, ऑप्शनमध्ये ग्रीन पण कलर दिलाय की नाही? म्हणजे जर तुम्ही न पिकलेल्या केळाचा रंग असं जर विचारलं तर तुम्हाला ग्रीन लिहिता आलं पाहिजे तिथं। हां, म्हणजे प्रश्न वाचताना आपलं बारकाईचं लक्ष पाहिजे। म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला आहे। पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3, फाइंड द ऑड वर्ड आउट। इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्द शोधून काढा। पोटॅटो, कॅरोट, चिली, मँगो। का बरं? कारण करेक्ट आहेत। मुलींचं लक्ष नाहीये, मुलींचं लक्ष नाहीये। पोटॅटो, कॅरोट आणि चिली ही भाज्यांची नाव आहेत। नेम ऑफ द व्हेजिटेबल्स कशाची नाव आहे ती? आणि आपल्याला म्हणले ऑड मॅन आउट, ह्या 4 मधला वेगळं निवडा। एकच फळाचं नाव आहे, काय आहे? मँगो। मँगो हे फळ आहे, म्हणून आपण 4 नंबरच्या पर्यायाला गोल केलेला आहे। 4 हा पर्याय करेक्ट आहे। आता 4था क्वेश्चन बघा सगळ्यांनी, व्हॉट इज द शेप ऑफ ऑब्जेक्ट शोन इन द पिक्चर? शोन म्हणजे दाखवला आहे, कुठं? ह्या चौकोनाच्या पिक्चरमध्ये। सगळ्यांनी बघा ती पिक्चर आणि चित्रात दाखवलेल्या वस्तूचा आकाराचं नाव विचारले। सर्कल, CIRCLE सर्कल, हार्ट, HART हार्ट म्हणजे हृदयाचा आकार, ओव्हल, OVAL ओव्हल का CONE कोन? ओव्हल। ओव्हल म्हणजे अंडाकृती। कसं? अंडाकृती, अंड्याच्या आकाराचा, त्याला ओव्हल म्हणतात। OVAL ओव्हल। आणि सर्कल म्हणजे गोल, हार्ट म्हणजे हृदय आणि कोन म्हणजे शंकू, बरोबर का? सोपा प्रश्न होता बघा, अत्यंत सोपा प्रश्न होता।
आता म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, म्हणून 3 ला गोल केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द गिवन शेप्स इज अ स्क्वेअर? पुढील पैकी स्क्वेअरचा आकार कोणता? मग तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय हे माहीत पाहिजे आधी. अथर्व, स्क्वेअर म्हणजे काय सांग बरं. स्क्वेअर म्हणजे काय? नीट सांग की मग. बरोबर आहे, सांग की. चौरस. स्क्वेअर म्हणजे काय? मग पहिल्या याच्यामध्ये काय आहे? ट्रायंगल. दुसऱ्या आकारामध्ये आहे स्क्वेअर. तिसऱ्यामध्ये आहे हार्ट आणि चौथ्यामध्ये आहे. मग तुम्हाला कुठला विचारलाय? मग कुठल्या पर्यायात आहे? म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 6 बघा. जी माहिती आपल्याला आहे ना, शेपचे नावं, व्हेजिटेबलची नावं, फ्रूटची नावं किंवा फुलांची नावं, सगळं माहिती आहे. फक्त प्रश्न कसे विचारलेत बघा. माहिती असेल, नॉलेज असेल तर काय फायदा नाही, पण फिरवून प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचा योग्य पर्याय शोधता आला पाहिजे. त्याला स्कॉलरशिप हे नाव आहे. स्कॉलरशिप म्हणजे काय वेगळं नाही आहे काही. फिरवून विचारलेल्या प्रश्नाचा पर्याय शोधणे. नॉलेज सगळ्यांनाच आहे, पाठांतर सगळ्यांचंच आहे. बरोबर का? नेम ऑफ द व्हेजिटेबल म्हटलं तर सगळ्यांना सांगता येतील. नेम ऑफ द फ्रूट्स म्हटलं तर सगळ्यांना सांगता येईल. नेम ऑफ द शेप म्हटलं तर सगळ्यांना सांगता येईल. पण प्रश्न विचारल्यानंतर त्याचा पर्याय शोधणं हे महत्त्वाचं आहे, योग्य पर्याय. आणि ते काय अवघड आहे का? आहे का अवघड? नाही. क्वेश्चन नंबर 6 बघा. विच ऑफ द गिवन फ्रूट्स इज सावर इन टेस्ट? आता सावर म्हणजे काय हे माहीत पाहिजे सगळ्यांना. चवीचे प्रकार आहेत बघा. स्वीट है की नाही, स्पायसी, सावर है ना. ह्या चवीच्या नावं तुम्हाला माहीत पाहिजेत, जसं आपल्याला मराठीत पाठ आहे तसं. मग पहिला पर्याय दिला आंबट असलेले फळ, स्वीट लायम. स्वीट लायम म्हणजे काय रे? मोसंबी. मोसंबीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हां, ॲपल, लेमन आणि पीच. लेमन म्हणजे लिंबू. ह्या 4 पर्यायामध्ये लेमन म्हणजे लिंबू हे आंबट असतं, म्हणून आपण आंबट चव असलेलं फळ लेमन जर घेतलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर. किती जणांना समजला धडा? कुणाला काय अडचण आहे का आत्तापर्यंत? नाही. म्हणजे आपलं सगळं जनरल नॉलेज आपल्या ह्याच्यातलं पाठ पाहिजे. अजून याच्यावर काही क्वेश्चन आहेत बघा. आपण 10वा क्वेश्चन बघू ह्याच्यातला. आता 10 नंबरच्या क्वेश्चनवर बोट ठेवा सगळ्यांनी. चूज द वर्ड रिलेटेड टू क्रिकेट. क्रिकेट खेळाशी संबंधित शब्द निवडा. गोलकीपर, व्हॉलीबॉल, विकेटकीपर का नेट? विकेट कीपर. क्रिकेट खेळाशी संबंधित हा शब्द आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 ला गोल केलेला आहे. तर बघा, या धड्यावर जनरल नॉलेजच्या ह्या माहितीच्या आधारे आपण अजून प्रश्न सोडवू शकतो. सगळ्यांनी 64 पान नंबर काढा. 64, 65, 66 ह्या पानावर तुम्हाला सरावासाठी अजून प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न सगळ्यांनी काय करायचे? सोडवायचे. आणि न येणारे प्रश्न मला दुसऱ्या दिवशी विचारायचे आहेत. ठीक आहे? ओके. हां.